नमस्कार, मी सुनीता चव्हाण आज आलेली आहे श्रीरामपूर पासून एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती फुलतांबा या गावामध्ये। आज आपण इथे अशोक वानखेडे सर यांचा एक डायबिटीज वरती चांगले रिझल्ट आपण घेतलेला आहे। तरी आपण सरांचंच तोंडून ऐकू की सरांना काय काय फरक पडलाय। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण झाले 2 महिन्यापासून आपल्या एसलीपीएस आयुर्वेदाचे काही प्रोडक्ट यूज करताय। तर हे प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर तुमची कशी परिस्थिती होती? प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर माझी शुगर 350 पेक्षा कमी कधीच नव्हती। सगळ्या प्रकारचे औषधं करून घेऊन पाहिले, 350 पेक्षा जास्त शुगर राहत होती। पण मग यांचे डायबोडॉक आणि मला किडनीचाही प्रॉब्लेम झाला होता म्हणून स्टोन डॉक घेतलं। अजून एक क्लोरोडॉक म्हणून दिलं, लिओडॉक म्हणून दिलं आणि एक ते 1.5 महिन्यापासून मी औषधं सुरू केले। आणि सुरू केल्यामुळे मला फायदा जर पण झाला असेल तर तो म्हणजे माझी शुगर लेवल नॉर्मल झाली। हां, तर आता किती तुमची शुगर लेवल? आता शुगर लेवल जास्तीत जास्त म्हणजे जेवणाच्या अगोदर जर म्हटलं तर 100, 110 अशी राहते जेवणाच्या अगोदर। आणि जेवणानंतर जर म्हटलं तर 150 पेक्षा जास्त नाही, 150 पेक्षा कमीच असते। मॅक्झिमम एखाद्या वेळेला 150 पर्यंत असते। बरं, आणि आता तुमच्या म्हणजे तब्येतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आधीपेक्षा? आधी एक तर मला खूप आळस आल्यासारखं वाटायचा, आता जरा थोडंसं सुदृढ वाटतं असं, म्हणजे जेणेकरून आळस वाटत नाही। सकाळी झोपेतून उठलं तरी पटकन काही काम करावंसं वाटतं। एक फ्रेशनेसपणा माझ्या जीवनामध्ये आला। नाही तर अगोदर आहे ना काय मी आळसवलेला असायचो, झोपेतून उठलो तरी कोणतंही काम करण्यास मला कुठल्याही प्रकारे उत्साह वाटत नव्हता। आणि एकंदरीत माझं वजन सुद्धा आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। अच्छा, सरांना बऱ्यापैकी अंगावरती सूजही होती, ती सूज कमी झाल्यामुळं हा सगळा जो काही अनुभव सरांना आलेला आहे, हे आपल्या डायबोडॉक, क्लोरोडॉक, स्टोनडॉक, लिओडॉक या प्रोडक्टमुळं झाले 2 महिन्यापासून कंटिन्यू घेत आहेत। 3ऱ्या महिन्याचे जे काही प्रोडक्ट आहेत ते मी आता सरांना आणून दिले। बाकी आपण रिपोर्टवरती बघू शकता की आधीचे जे काही जेव्हा मी आले होते त्यावेळेसचे रिपोर्ट आणि आताचे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवते। हा जो दिनांक 17/5/2023 रोजी सरांची जी काही जेवणा अगोदर फास्टिंगची जी डायबिटीज होती ती 255 आणि नंतरची होती 498। आणि आत्ताचे जर रिपोर्ट बघितले तर 18/12/2023 ला चेक केल्यानंतर जेवणा अगोदर 150 आणि जेवणानंतर 252 झाली आहे। आणि आता एक 2-3 दिवसापूर्वी चेक केल्यानंतर जेवणा अगोदरची 107 आणि जेवणानंतर 161 अशा प्रकारचे वेगवेगळे रिपोर्ट सरांनी आता दाखवले। आणि खूप छान प्रकारे सरांना डायबिटीज वरती आणि क्रिएटिनिन वरती एक रिझल्ट आलेला आहे। तरी खूप खूप धन्यवाद संजीव कुमार सरांचे, खूप खूप धन्यवाद एसलीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचे। त्यानंतर मॅडम सरांच्या मिसेस आहेत, मॅडम वानखेडे मॅडम। तरी मॅडमनी वेळेवरती सरांना जे काही प्रोडक्ट असतील ते सकाळ संध्याकाळ वेळेवरती दिले।